नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 5 विस्तार सूत्रे याच्या अभ्यासाला आजच्या व्हिडिओपासून सुरुवात करणार आहोत। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। विद्यार्थी मित्रांनो, विस्तार सूत्रे आपण या आधीच्या इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत, जसं a अधिक b कंसाचा विस्तार, a वजा b कंसाचा विस्तार, a अधिक b आणि a वजा b या कंसांचा विस्तार आपण या आधीच्या इयत्तेत शिकलेलो आहोत। जसे आपल्याला हे विस्तार सूत्र इथे ते आहेत। आता या विस्तार सूत्रांचा उपयोग करून आपण इथे पुढे जी त्यांनी आपल्याला उदाहरणं दिली आहेत त्याची उजळणी करून घेऊयात। जसं आता x अधिक 2y कंसाचा विस्तार, मग आता आपण x चा वर्ग अधिक कंसामध्ये आता ह्या 2चा वर्ग येतो 4 आणि x 2 गुणिले x गुणिले y असं आपल्याला माहिती आहे। इथे जसं a गुणिले 2 गुणिले a गुणिले b त्याप्रमाणे इथे 2 गुणिले x गुणिले 2 गुणिले y त्याप्रमाणे इथे 4xy अधिक 4y चा वर्ग याप्रमाणे इथे आपल्याला हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे। त्याचप्रमाणे इथे ही जी पुढची उदाहरणे आहेत ती आपण इथे सोडवलेली आहेत। आता आपण हे जे सूत्र आहे x अधिक a आणि x अधिक b याचा वापर करून चौरस आणि आयत यांचे क्षेत्रफळ कसं काढायचं हे आपण यातनं शिकणार आहोत। इथे तुम्हाला हा आयत दिसत आहे, त्यामध्ये हा चौकोन आहे, यात चौरस आहे। चौरसाच्या चारही बाजू काय असतात, समान मापाचे असतात, हे आपल्याला माहीत आहे। म्हणून x ही काय आहे, या चौरसाची बाजू आहे। मग आता चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला माहीत आहे कसं काढायचं, त्याचं सूत्र बाजूचा वर्ग म्हणून x वर्ग इथे त्यांनी दिलं आहे आपल्याला। आता हा दुसरा जो आयत आहे त्याचं लांबी ही a आहे, रुंदी ही x आहे, म्हणून ax आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी। त्याचप्रमाणे हा दुसरा आयत आहे, त्याचं लांबी गुणिले रुंदी, b ही त्याची लांबी आहे, x ही त्याची रुंदी आहे, इथे दाखवलं आहे। आणि हा जो चौथा आहे त्याची ही लांबी आहे आणि b ही काय, a ही लांबी आहे आणि b ही रुंदी आहे, ती इथे आपल्याला त्यांनी दाखवलेली आहे। मग आता आपल्याला x अधिक a आणि x अधिक b हे सूत्र वापरून यांचा विस्तार करायचा आहे। मग आता xने आपल्याला माहिती आहे, हे जेव्हा असे दोन कंस असतात तेव्हा xने एकदा आपण x अधिक b ला गुणतो आणि aने पुन्हा एकदा x अधिक b ला गुणतो, म्हणजे एका कंसातल्या दोन पदांनी दुसऱ्या कंसाला गुणायचं प्रत्येकी, हे आपल्याला माहिती आहे। त्याप्रमाणे आपण हे गुणाकार केला, x चा वर्ग अधिक ax अधिक bx अधिक ab। आता x इथे आपल्याला कॉमन दिसतोय, मग तो आपण काय करणार आहोत, बाहेर काढणार आहोत, a अधिक b तसेच आपण कंसात लिहिणार आहोत। म्हणून मग सूत्र काय तयार होतं, x अधिक a एका कंसात, x अधिक b दुसऱ्या कंसात, त्याचा विस्तार येतो x चा वर्ग अधिक कंसात a अधिक b गुणिले x अधिक ab। हे झालं, हे सूत्र आपल्याला इथे मिळाले। आता x अधिक a आणि x अधिक b यांचा विस्तार कसा करायचा बघा। हे द्विपदी आहेत, मग ही पण द्विपदी असली तरी त्यांना एकच सूत्र एकच आहे असं ते समजतात, ते एकत्रच आहेत असं समजतात। आता यांना आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे। मग मी जसं मगाशीच तुम्हाला सांगितलं की गुणाकार कसा करायचा, एका कंसातील पदांनी दुसऱ्या कंसातील दोन्ही पदांना गुणायचं। म्हणून xने एकदा x अधिक b ला गुणायचं आणि aने एकदा x अधिक b ला गुणायचं। त्याप्रमाणे आपल्याला हे इथे सूत्र मिळालेलं आहे, जे वरती आपण इथे अभ्यासलेलं आहे तेच हे सूत्र आहे। आता आपण इथे त्यावर आधारित उदाहरणं बघूयात। पहिलं उदाहरण आहे x अधिक 2 x अधिक 3। मग आता इथे आपण काय करणार, xने x अधिक 3 ला गुणायचं, 2नी x अधिक 3 ला गुणायचं। त्याप्रमाणे इथे आपण गुणल्यानंतर आपल्याला सूत्र मिळतं x चा वर्ग अधिक कंसात 2 अधिक 3x अधिक 2 गुणिले 3, म्हणजेच x चा वर्ग अधिक 5x अधिक 6। याचप्रमाणे ही पुढची उदाहरणं आहेत। आपण हे फक्त एक उदाहरण बघूयात, m अधिक 3/2 आणि m अधिक 1/2। आता mने काय करायचं, ह्या कंसाला गुणायचं m अधिक 1/2 ला आणि 3/2 ने पुन्हा एकदा 3 ह्या कंसाला गुणायचं m अधिक 1/2 ला। त्याप्रमाणे आपण गुणल्यावर आपल्याला मिळतं m चा वर्ग अधिक 3/2 अधिक 1/2 कंस पूर्ण गुणिले m अधिक 3/2 गुणिले 1/2, म्हणजे उत्तर आपल्याला मिळतं m चा वर्ग अधिक 2m अधिक 3/4। सराव संच 5.1 मधील हे पहिलं उदाहरण बघा।